आता रेडी झालोच आहोत, तर मस्त मस्त अशा रील्स काढून घेऊया. आणि माझ्या रील्स आणि आता मी एक साईड विंचर घेतल्या आणि विंचरल्यावर अशी जरा बेबी टाईप स्ट्रेट होऊन जातात, म्हणजे यांचा जरा विचित्रच प्रकार आहे. असं बोलतात ज्याच्या घरी मनी प्लांटचं झाड असेल ना मोठा, त्याच्याकडे जास्त पैसे असतात. आमचं मनी प्लांट बघा किती मोठं झालंय, म्हणजे अल्ट्रा लार्ज झालंय, अल्ट्रा लार्ज. किती हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सानू सोलसे या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आणि मी इंट्रो लेट द्यायला घेतलंय, सॉरी. रात्री इंट्रो देते मी आणि ब्लॉग मी इव्हिनिंग पासून स्टार्ट केलाय. चलो आता ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मी कशी दिसते आज? ओव्हर मेकअप झालंय का? नाही झालं, एवढं नॉर्मल आहे, चालतं एवढं. तर गाईज इथे आमचं चाललंय झाडांना कुंपण टाकायचं काम, दीदीचं फेवरेट काम. आणि आम्ही इथे लिंबूचं झाड लावलंय आणि जामचं झाड लावलंय आणि याला फळं पण येऊन गेलेली आहेत. भरपूर झाड लावलं तिथे. तिचं काय बिनकामाचा उद्योग चालला काय माहिती. आणि माझा पूर्ण अवतारच झालाय. जस्ट मी झोपेतून उठून आले आणि आज आहे शिवजयंती आणि संध्याकाळी आपण छानसा ब्लॉग बनवू शिवजयंतीचा. आमच्या इथला मी दाखवते तुम्हाला. इग्नोर माय अवतार गाईज. आणि हे बघा आमच्याकडे असे छान टगाऱ्याचे झाडं पण आहेत आणि भरपूर मोठं झाड होतं. हा बघा इथे एक, याला तोडलंय आम्ही. आणि इकडे आमचा महाराज बसलाय, लागून आला इथे काहीतरी. शेरू चौसा थोडे चालू ठेवू शकतो. गाईचे सगळे बिनकामाचे काम झालं जा का अभ्यास सोडून आले पोरगी, ते सोडून येते आता हे करायला आले. आणि शिवजयंती हे बघा आमच्या बाजूलाच इथे दिसतो मला मांडव, शेजारीच आमच्या. आपण रात्री जाऊया तिथे. असं बोलतात ज्याच्या घरी मनी प्लांटचं झाड असेल ना मोठा, त्याच्याकडे जास्त पैसे असतात. आमचं मनी प्लांट बघा किती मोठं झालंय, म्हणजे अल्ट्रा लार्ज झालंय, अल्ट्रा लार्ज. किती मोठं पाणी यायचं बघू शकता. आमच्याकडे मग पैसे का नाही येत विचार करते मी. ए बघ खूप पसरलंय, तो भरपूर मोठं झालंय. इकडे पण गेले. असं असतं तर किती पैसे पाहिजे होते आमच्याकडे. एवढं मोठं झालंय आमचं झाड. काय दीदी? हा ना, पण भरपूर पाहिजे तर भरपूर, मिलियन बिलियन ट्रिलियन. आणि आता इथे झाडांना पाणी द्यायला घेतलेले आहे गाईज. यू कॅन सी हार्ड वर्किंग चालू इकडे. झाड प्रेमी पाणी पितो इथे. आणि खत मिक्स करायला लागेल मातीत थोडीशी. शेरू बघ कसं बघतो इथे बसून. बोलत त्यांचा काय उद्योग चालूच येते. त्याचं लागलंय ना तर असं वाटतं टिक्काच लावलं त्यांनी कपाळाला इथे, है ना. गाईज आमचा कुत्रा म्हातारा झाला आता, त्याला काही समजत नाही. आवाज दिला तरी तो येत नाही. किती वर्षाचा माहितीये का? 7 वर्षाचा आहे तो बिचार. 7 वर्ष जगलाय, मी सांभाळलाय.
होतच नाही तर काय फायदा नाही. एवढं मागून आणलं तुझे जांभळे तर तेवढीच जातं त्यांनी साईज. आपल्याकडे झाड वाढण्यासारखी जागा नाही दीदी. इथे सगळं टाईल्स आहे बघा. काहीच काय वाढणार झाड इकडे. तरी पण दीदीची हाऊस म्हणून लावते झाड ती. आणि गाईज आमच्या वांग्याच्या झाडाला वांगा सुद्धा आलंय बघा. आम्ही भाजी सुद्धा होत त्यांची चांगली मस्त. इकडे पण एक आहे. हा दिसलाच नाही मम्मीला बघ. मोठा आहे. आणि पपई पण आहे. भरपूर एवढी झाड आहेत ना. एवढ्या जागेमध्ये जागा बघा केवढीशी तुम्ही. आणि यात भरपूर झाड लावलेत. ते आंबा काय आहे ॲलोवेरा तुळशी तर दुनियाभरच्या आहेत. आणि इकडे ना हा याला काय बोलतो याला. हा जी वेल आहे ना खायची पानं खायची ना वेगळीच. यांना बघा ही पर्पल फळ येतात ही वाली. तर यांच्याकडे आमच्याकडे ना यांची भजी काढतात. तुमच्याकडे काढतात का नाही नक्की कमेंट मध्ये सांगा. काय नाही बनवता असेच फक्त. किती पसरलं ते. मी फक्त एवढंच आणून लावलं. बघ पाणी नाही जात नाही ना. ब्लू कलरची फुलं येतात. भरपूर पसरले ते बघा. आमच्याकडे ह्या पानांची आहे ना भजी काढतात आणि मग खातात. आणि एक गुलाबाचे झाड बघा किती आहेत. भरपूर झाड लावलेत. मला तुळशीचं रोपटा पाहिजे होतं. आपला खूप दिवस ब्लॉग नाही आलं कारण ना माझे पप्पा ऍडमिट होते दवाखान्यामध्ये. त्यांना आता 2 दिवस झाले डिस्चार्ज भेटले घरीच. आता आज निवांत वेळ होता म्हणून म्हटले ब्लॉग करूया आज मस्त. सो गाईज आता वाजलेत संध्याकाळचे 7 आय थिंक. 7 वाजलेत. आता आपण रेडी होऊया. सकाळपासून काहीच केलं नाही मी. हेअर वॉश केलेत. विंचरले नाहीत. आता त्यांना जरा विंचरूया आणि छान रेडी होऊयात. आणि गाईज मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच माझा होम टूर ब्लॉग पाहिजे. लवकरच येतो ब्लॉग. आणि माझे केस धुतल्यावर जरा अति करली होतात हे बघू शकतो तुम्ही. पण भारी वाटतात तसे. आणि आता मी एक साईड विंचर घेतली आणि विंचरल्यावर अशी जरा वेवी टाईप स्ट्रेट होऊन जातात. म्हणजे यांचा जरा विचित्रच प्रकार आहे. तुम्ही डिफरन्स बघू शकता का. बऱ्यापैकी विंचरत ही बघा. आणि हे बघा म्हणजे ना कर्ली पण बोलू शकत नाही आणि बेबी पण नाही बोलू शकत. आणि सध्या माझी हेअर ट्रीटमेंट सुद्धा चालू आहे कारण माझ्या मध्ये इतकी केस गळत होती ना. मग मी डॉक्टरकडे गेली आणि हेअर ट्रीटमेंट चालू केली आहे. आता जरा कमी होतात. आणि आता आपण शिवजयंती सुद्धा जाऊयात आमच्या एरियामध्ये. त्यासाठी छान असं रेडी होऊयात. आणि बाहेर जायचं असल्यानंतर नेहमी चांगलं रेडी होऊनच जावं असं मला वाटतंय. आपण घरी कसंही राहतो पण बाहेर गेल्यावर नीटच जायला पाहिजे. आता मी डायरेक्ट व्हिडिओ झालो भेटते. बाय बाय. सो गाईज आता रेडी झालोच आहोत. तर मस्त मस्त असं रील्स काढून घेऊया. आणि माझ्या रील्स तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर बघायला भेटतीलच. आयडी माझ्या बायोमध्ये मेन्शन आहेच. तर गाईज आज आहे ना आमच्या घरामध्ये बनणार आहे बिर्याणी. त्याची इथं मम्मी प्रिपरेशन करते. इथे भात शिजून ठेवलाय आणि व्हेज माणसांसाठी पुलाव पण केलेला आहे. इथे भाजी शिजते. आणि माझ्या सगळ्या रील्स काढून झालेल्या आहेत. तुम्हाला ते बघायला भेटतील इंस्टाग्रामवर. आताच लिपस्टिक झाली वाटते. मी कधीच एवढी डार्क लिपस्टिक नाही लावत. गाईज बिर्याणी झालेली आपली. ग्रीन कलरची केली आणि ते चिकन मस्त आता मस्त जेवून घेऊया.
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी. शिक जरा शिक. जोडी आहे हिराबाई शेलवले आणि रेश्मा खंडागले. येऊन आले का तुम्ही? घेऊनच आले म्हणून ते इथं आले की घेऊन अरे किती आहे ना दोन डायरेक्ट बाहेर. एक स्पर्धक बाद. उलटा असला ना. तर गाईत मी आहे ना मागाशीच घरी आली आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.